नमस्कार, सिटी न्यूजच्या रात्री 10च्या बुलेटिनमध्ये प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत। आज दिनांक 12 नोव्हेंबर 2025 वार बुधवार। बातमीची सुरुवात करूया सुविचार मालेने। समुद्रात कितीही मोठे वादळ आले तरी समुद्र आपली शांतता कधीही सोडत नाही। आजचा सुविचार आपण बघितला, आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या। या हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत बीटीपी यात्रा ग्रुप अमरावती। आपण ठळक बातम्या बघितल्या, आता घेऊया छोटासा ब्रेक। शादी और ब्याह की शुरुआत आराधना साड़ी के साथ। आराधना होलसेल शॉपिंग मॉल L2 बीजलैंड कॉम्प्लेक्स, नांदगाव पेठ, अमरावती, जवाहर रोड, अमरावती। ब्रेक नंतर बघूया सविस्तर बातम्या। सुरुवातीला एक नजर टाकूया शहरातील गुन्हेगारी क्षेत्रातील घडामोडींवर। भानखेड्यातील हनुमानगड या रस्त्यालगतच्या जंगल परिसरात ही घटना उघडकीस आली आहे। बुधवारच्या सायंकाळच्या सुमारास आपली जनावरे चारण्यासाठी गेलेला गुराखी परतत असताना त्याला गवतावर सांडलेलं रक्त दिसलं। संशय आल्याने तो जवळ गेला असता तिथे एका व्यक्तीचा मृतदेह पडलेला दिसला। मृतदेहाचा चेहरा पूर्णपणे दगडाने ठेचलेला होता, ज्यामुळे मृताची ओळख पटू शकलेली नाही। त्यानंतर लगेचच घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली। पोलीस घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा करण्यात आला। प्राथमिक अंदाजानुसार हा खुनाचा प्रकार असावा असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे। अज्ञात व्यक्तीचा मृतदेह ताब्यात घेऊन तो शवविच्छेदनाकरिता जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवण्यात आला आहे। अमरावती जिल्ह्यातील गुन्हेगारी घटनांची मालिका दिवसेंदिवस वाढत असताना बडनेरा पोलीस स्टेशन हद्दीत भानखेडा ते हनुमानगडी मार्गावर एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह छन्न विछिन्न अवस्थेत आढळून आला। या मृतदेहाच्या चेहऱ्यावर दगडाने ठेचल्याच्या खुणा स्पष्ट दिसत असून प्राथमिक अंदाजानुसार हा मृतदेह गेल्या 2 ते 3 दिवसांपासून येथे पडलेला असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे। या घटनेची माहिती मिळताच बडनेरा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील चव्हाण यांनी आपल्या पथकासह घटनास्थळी धाव घेतली। पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह पुढील तपासासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविला आहे। परिसरात ही घटना समजताच नागरिकांमध्ये भीती आणि चर्चेचे वातावरण निर्माण झाले आहे। या दरम्यान हा मृत्यू खून आहे की नैसर्गिक मृत्यू की वन्य प्राण्यांच्या हल्ल्यामुळे झाला याचा शोध घेणे आता पोलिसांसमोर एक मोठे आव्हान बनले आहे। या प्रकरणाचा तपास सुरू असून बडनेरा पोलीस पुढील धागेदोरे शोधण्याचा प्रयत्न करीत आहेत। अमरावती जिल्ह्यातील वाढत्या गुन्हेगारी घटनांनी प्रशासनासमोर मोठा प्रश्न उभा केला आहे। लग्नासारख्या आनंदाच्या क्षणी रक्त सांडलं आहे। बडनेरा रोडवरील एका लॉनमध्ये सुरू असलेल्या लग्न समारंभात वरावर चाकूने जीवघेणा हल्ला करण्यात आला। आनंदाच्या सोहळ्याचं रणांगणात रूपांतर झालं आणि पाहुण्यांमध्ये एकच गोंधळ माजला। बडनेरा परिसरातील जुन्या वस्तीत घडलेल्या घटनेने स्थानिक नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे। लग्नाच्या कारणावरून सुरू झालेला हा वाद एवढा वाढला की अखेर थेट वरावर हल्ला करण्यात आला। रात्री उशिरा तब्बल 10 ते 12 लोकांनी घरात घुसून तोडफोड केली आणि वाहन पेटवून दिलं। अमरावती शहरातील बडनेरा परिसरात लग्नाच्या आनंदावर रक्तरंजित सावट। एका लग्नात डीजेच्या पैशांवरून झालेला किरकोळ वाद गंभीर स्वरूपात धारण करत 2 परस्पर गुन्ह्यांमध्ये परिवर्तित झाला आहे। 11 नोव्हेंबरच्या रात्री फिर्यादी प्रीती बक्षी यांच्या घरावर समुद्रे कुटुंबियातील राम, सोनू, शिव समुद्रे आणि 10-12 साथीदारांनी हल्ला केला। या हल्ल्यात घरातील टीव्ही, ऍक्टिवा गाडीची तोडफोड तसेच हिरो होंडा दुचाकी पेटविण्यात आली आहे। अंदाजे 21,500 रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे। यावेळी फिर्यादीच्या सासूला लोटलोट करून शिवीगाळ व जीवे धमकी दिल्याचा आरोपही करण्यात आला आहे। तर दुसऱ्या बाजूला सुजल समुद्रे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार लग्नाच्या कार्यक्रमादरम्यान राघव बक्षी हा स्टेजवर आला आणि त्याने सुजल यांच्यावर चाकूने हल्ला केला। या हल्ल्यात सुजल यांना डाव्या मांडीवर आणि गुडघ्याजवळ
3 गंभीर जखमा झाल्या असून आरोपीने सुजलचे वडील रामजी समुद्रे यांनाही धमकावलेत. जखमी सुजलवर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. त्यानंतर लग्नाच्या उर्वरित विधी संपन्न झाला. या दोन्ही प्रकरणात बडनेरा पोलीस स्टेशनमध्ये प्रतिबंधात्मक गुन्हे नोंद करण्यात आला आहे. दोनही बाजूतील वाद जुना असल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आले असून पोलिसांकडून सीसीटीव्ही व साक्षीदारांचे जबाब नोंदविण्याचे काम सुरू आहे. लग्नाच्या आनंदात नको त्या रागाच्या ठिणगीमुळे 2 कुटुंबांवर गुन्ह्याचे सावट आले आहेत. अमरावती शहर गुन्हे शाखेने जबरी चोरीच्या गुन्ह्यांमध्ये सामील असलेल्या 2 सराईत चोरट्यांना ताब्यात घेत 10 गुन्हे उघडकीस आणले आहेत. या आरोपींकडनं 82,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. शहर आयुक्तालय तसेच ग्रामीण हद्दीतील सलग चोरींमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असला तरी आता काही प्रमाणात कमी झाले आहेत. 8 नोव्हेंबर रोजी नागपूरचे हितेश धुमाळ हे आपल्या 4 चाकी वाहनाने अकोलाहून नागपूरला जात असताना ड्रीमलँड जवळ 3 अज्ञात इसमांनी त्यांची गाडी थांबवून जबरी चोरी केली आहे. गाडीचा मागचा काच फोडून 2 मोबाईल, सोन्याची अंगठी आणि रोख मिळून तब्बल 36,500 रुपयांचा मुद्देमाल हिसकावून नेला आहे. या घटनेनंतर नांदगाव पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. हे प्रकरण गंभीर असल्याने पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या पथकाने तपास सुरू केलाय. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी रोहित उर्फ जलेबी संजय मधोडकर वय 21 वर्ष राहणार वडरपुरा आणि प्रणित उर्फ पंशा प्रमोद खडसे वय 20 वर्ष राहणार पंचशील नगर या 2 संशयितांना ताब्यात घेतले. या दोघांची चौकशी केली असता त्यांनी अमरावती शहर आणि ग्रामीण हद्दीत झालेल्या 10 जबरी चोरींची कबुली दिली आहे. पोलिसांनी आरोपींच्या ताब्यातून एकूण 82,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. या आरोपींचे आणखी 3 साथीदार सम्यक वासनिक, श्रवण बनारसे आणि 2 विधी संघर्षित बालक अद्याप फरार असून त्यांचा शोध सुरू आहे. या आरोपींनी कबूल केलेल्या 10 गुन्ह्यांमध्ये नांदगाव पेठ, राजापेठ, गाडगेनगर, फ्रेजरपुरा आणि तिवसा पोलीस ठाण्यातील चोरींचा समावेश आहे. गुन्हे शाखेच्या या कारवाईमुळे शहरातील अनेक चोरींचे कोडे सुटले असून अमरावती पोलिसांनी पुन्हा एकदा आपल्या तडफदार कामगिरीने नागरिकांचा विश्वास जिंकला आहे. अमरावती कारागृहाच्या अत्यंत सुरक्षित समजल्या जाणाऱ्या अंडा बॅरेकमध्ये कैद्यांमध्ये तुफान हाणामारी झाली आहे. अनेक कैदी जखमी झाले असून प्रशासनाची सुरक्षा व्यवस्था पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनली आहे. घटना बॅरेक क्रमांक 13 मध्ये घडली आहे, जिथे 2 गटांमधील कैद्यांमध्ये जोरदार संघर्ष झालाय. कैद्यांमध्ये वादाचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही, परंतु कारागृहातील सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. अतिसुरक्षित समजल्या जाणाऱ्या अंडा बॅरेकमध्ये काही दिवसांपूर्वी आयफोन, अँड्रॉइड फोन आणि बॅटरी सापडली होती, ज्यामुळे प्रशासनाची सुरक्षा व्यवस्था पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. आता या कारागृहात कैद्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली आहे. बॅरेक क्रमांक 13 मध्ये 2 गटातील कैद्यांमध्ये वाद पेटला आणि तुफान हाणामारी झाली. यामध्ये अनेक कैदी जखमी झाले आहेत. कारागृह प्रशासनाने त्वरित घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणली आहे, परंतु कैद्यांच्या हाणामारीमुळे प्रशासनावर प्रश्न निर्माण झाला आहे. फ्रेजरपुरा पोलिसांनी गुन्हा नोंदवून चौकशी सुरू केली आहे. या प्रकरणात कारागृहातील सुरक्षा व्यवस्थेची गंभीर चौकशी होणार असून प्रशासनाकडून कठोर पावले उचलण्याची शक्यता आहे. कारागृहातील या प्रकारामुळे कैद्यांच्या नियंत्रणावर प्रशासनाचा अंकुश नाही अशी चर्चा आहे. अमरावती जिल्ह्यात नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीची लगबग आता चांगलीच वाढली आहे. राजकीय पक्षांनी रणशिंग फुंकले असून सर्वच पक्ष आता जोरदार तयारीला लागले आहेत. याच पार्श्वभूमीवर युवा स्वाभिमान पार्टीच्या वतीने महत्त्वपूर्ण कोअर कमिटी बैठक पार पडली, ज्यामध्ये पक्षाचे नेते, कार्यकर्ते आणि बडनेरा मतदारसंघाचे आमदार रवी राणा यांची उपस्थिती विशेष ठरली. या बैठकीत आगामी नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणूक 2025 साठीची रणनीती आखण्यात आली असून महायुतीसोबत मैत्रीपूर्ण लढत देण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. अमरावती जिल्ह्यातील आगामी नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. 12 नोव्हेंबर रोजी युवा स्वाभिमान पार्टीच्या वतीने विशेष कोअर कमिटी बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीस युवा स्वाभिमान पार्टीचे अनेक ज्येष्ठ नेते उपस्थित होते. या बैठकीत पक्षाचे बडनेरा मतदारसंघाचे आमदार रवी राणा यांनी उपस्थित राहून कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. यावेळी आगामी निवडणुकांकरिता पक्षाची तयारी, उमेदवार निवड, प्रचार धोरण आणि महायुतीसोबत समन्वय याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. कार्यकर्त्यांनी एकमुखाने निर्णय घेतला आहे
की नगर परिषद व नगर पंचायत निवडणूक 2025 युवा स्वाभिमान पार्टी महायुतीच्या सोबत लढेल. युती संदर्भातील प्रस्ताव महाराष्ट्र भाजपचे प्रदेश निवडणूक प्रमुख तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे पाठविण्यात आला आहे, अशी माहिती पक्षाच्या कार्यकर्त्यांनी दिली आहे. या बैठकीत सर्वांनी निर्धार व्यक्त केला आहे की आगामी निवडणुकीत युवा स्वाभिमान पार्टी महायुतीसोबत मैत्रीपूर्ण लढत देईल आणि जनतेच्या विकासासाठी ठोस भूमिका मांडेल. आता सर्वांच्या नजरा युवा स्वाभिमान पार्टीच्या या रणनीतीकडे लागल्या आहेत, कारण येणाऱ्या निवडणुकीत या पक्षाचा सहभाग राजकीय समीकरणात मोठा बदल घडवू शकतो. आज युवा स्वाभिमान पार्टीच्या नगर परिषद आणि नगर पंचायत समिती निवडणुकीसंदर्भात आमची बैठक या ठिकाणी आज संपन्न झाली आणि या बैठकीत ही खरी गोष्ट म्हणजे आम्ही महायुतीत होतो, महायुतीत आहोत आणि महायुतीत राहू. ही निवडणूक आहे खऱ्या अर्थानं कार्यकर्त्यांची. या कार्यकर्त्यांच्या निवडणुकीमध्ये कार्यकर्ता अतिउत्साही कार्यकर्ता आहे. आमची पूर्ण नगर परिषद नगर पंचायतची आमची तयारी झालेली आहे. आम्ही युती संदर्भातचा प्रस्ताव महाराष्ट्र राज्याचे निवडणूक प्रमुख माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांच्याकडे दिलेला आहे. सन्मानपूर्वक युती जर झाली तर आम्ही युतीतच लढू. त्या कारणाने तरी त्याही व्यतिरिक्त जर युती नाही झाली तर ही कार्यकर्त्याची निवडणूक आहे. कार्यकर्त्यांची तयारी आहे, आमची निवडणुकीची तयारी झालेली आहे. पूर्ण लढत राहील. ही मैत्रीपूर्ण लढत आहे, कार्यकर्त्यांची लढाई आहे. अर्थात सर्व अर्थाने या ठिकाणी नगर परिषदमध्ये महायुतीने आतापर्यंत राज्याला जे दिलं तसंच या नगर परिषद नगरपालिकेच्या निवडणुकीत सुद्धा होईल. ही मैत्रीपूर्ण लढत राहील. युतीचा प्रस्ताव बावनकुळे साहेबांना दिलेला आहे आणि तो सन्मानपूर्वक युती होईल अशी आम्हाला खात्री आहे. आणि जर युती नाही झाली तर आमची नगर परिषद नगर पंचायत 12 ठिकाणी अमरावती शहरात सध्या वाहतूक कोंडींचं संकट दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. एका बाजूला रस्त्यांची कामं, दुसऱ्या बाजूला वाहतूक विभागाची निष्क्रियता आणि याच दोन्हींचा फटका बसतोय तो थेट सर्वसामान्य नागरिकांना. राजापेठ चौक ते अंबादेवी मार्ग, जो शहराचा मुख्य प्रवेश मार्ग आहे, तो सध्या अडचणीत सापडला आहे. काही ठिकाणी रस्ते बंद, काही ठिकाणी बॅरिकेड्स आणि काही ठिकाणी पूर्ण गोंधळ. परिणामी शहरातील प्रमुख चौकांवर वाहतूक कोंडीची झाडं निर्माण झाली आहेत. शहरात वाहतूक नियंत्रणासाठी उपाययोजना करण्याऐवजी रस्ते बंद करणे हा एकमेव पर्याय दिसतोय का, हा प्रश्न आज अमरावतीकर विचारत आहेत. बघूया शहरातील वाढत्या कोंडीचा आणि प्रशासनाच्या निष्क्रियतेचा हा विशेष रिपोर्ट. अमरावती शहरामध्ये वाहतूक कोंडींची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चाललेली आहे. शहरातील अनेक भागांमध्ये सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामांमुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतोय. राजापेठ चौक ते अंबादेवी एकविरा देवी मंदिराकडे जाणारा मुख्य मार्ग सध्या प्रवेशद्वाराच्या कामामुळे पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. त्यातच या मार्गाशी जोडणारे 2 ते 3 छोटे रस्ते देखील बंद आहेत. त्यामुळे नागरिकांना शहरात फिरणं म्हणजे अक्षरशः डोकेदुखीचं कारण बनलं आहे. वाहतूक विभागाच्या वतीने राजापेठ पोलीस स्टेशन समोरील रस्ता बॅरिकेड्स लावून बंद करण्यात आला आहे. हे सर्व वाहतूक नियंत्रणासाठी केलं जात असल्याचं सांगितलं जात आहे, परंतु वस्तुस्थिती मात्र या उलट आहे. या सर्वांचा फटका सर्वसामान्यांना बसतोय. वेळेचा अपव्यय, इंधनाची नासाडी आणि अपघातांचा धोका वाढला आहे. नागरिक म्हणत आहेत की वाहतूक विभागाला जर काही उपाय सापडत नाही तर ते फक्त रस्ते बंद करतात. विशेष म्हणजे राजापेठ पोलीस स्टेशन बाहेरील यू टर्नचा मार्ग बंद केल्यामुळे नागरिक आता थेट उडान पुलाच्या शेवटच्या टोकावरून वळतात, ज्या ठिकाणी अनेकदा अपघात झाले आहेत. अशा ठिकाणी एकही वाहतूक कर्मचारी तैनात नसल्याचं चित्र दिसून येत आहे. परंतु दंड आकारायचाच असेल तर 4 ते 5 कर्मचारी एकाच ठिकाणी तैनात असतात. नागरिकांचा प्रश्न स्पष्ट आहे की जेव्हा सुरक्षा महत्वाची असते तेव्हा वाहतूक कर्मचारी कुठे असतात. ही निष्क्रियता आणि ही गैरव्यवस्था आता अमरावतीकरांच्या संयमाचा अंत करीत आहेत. शहरातील वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी प्रशासनाने तातडीने उपाययोजना करणे आवश्यक आहे. नाहीतर रस्त्यावरील ही कोंडी प्रशासनावरचा राग बनू शकतो. दिल्लीतील बॉम्बस्फोटाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशभरात सुरक्षा यंत्रणा सज्ज झाल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर अमरावती ग्रामीण पोलीस विभागानेही नागरिकांना शांतता, संयम आणि सतर्कता बाळगण्याचे आवाहन केले आहे. ग्रामीण पोलिसांनी सुरक्षेच्या दृष्टीने काही महत्त्वाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू केल्या आहेत. अमरावती ग्रामीण पोलीस विभागातर्फे ग्रामीण पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी दिल्ली येथे घडलेल्या बॉम्बस्फोटाच्या पार्श्वभूमीवर अमरावती ग्रामीण पोलीस विभाग नागरिकांना आवाहन करीत आहेत की सर्वांनी शांतता, संयम व सतर्कता बाळगावी. राज्य व केंद्र सुरक्षा यंत्रणा उच्च सतर्कतेवर आहेत. याच पार्श्वभूमीवर अमरावती ग्रामीण पोलिसांकडून
पुढील प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत. पोलिसांकडून घेतल्या जाणाऱ्या उपाययोजना आपण बघणार आहोत. सार्वजनिक ठिकाणे, बस स्थानके, रेल्वे स्थानके, बाजारपेठा व धार्मिक स्थळांवर गस्त वाढवण्यात आली आहे. संशयास्पद वस्तू किंवा व्यक्ती यांची त्वरित चौकशी करण्यात येत आहे. सीसीटीव्ही, सर्व्हिलन्स आणि नाकाबंदी पॉइंट्सवर तपासणी कडक करण्यात आली आहे. प्रत्येक पोलीस ठाण्याला सतर्कतेचे आदेश देण्यात आले असून नियंत्रण कक्ष 24 तास कार्यरत आहेत. नागरिकांसाठी सूचना जारी करण्यात आल्या आहे. यामध्ये नागरिकांनी करावयाच्या गोष्टी: सार्वजनिक ठिकाणी संशयास्पद वस्तू, पिशव्या, पेट्या दिसल्यास लगेच जवळच्या पोलीस ठाण्यात किंवा 112 या क्रमांकावर माहिती द्यावी. आपले ओळखपत्र सदैव जवळ बाळगावे. गर्दीच्या ठिकाणी शक्यतो सतर्क राहावे व आपल्या आजूबाजूचे निरीक्षण ठेवावे. सोशल मीडियावर मिळालेली माहिती फॉरवर्ड करण्यापूर्वी तिची सत्यता तपासावी. पोलीस प्रशासनाशी पूर्ण सहकार्य करावेत. तर नागरिकांनी कोणत्या गोष्टी करू नयेत हे आपण जाणून घेणार आहोत. अफवा पसरू नयेत किंवा भीती निर्माण करणारे संदेश शेअर करू नयेत. संशयास्पद वस्तू हाताळू नयेत किंवा हलवू नयेत. गर्दीच्या ठिकाणी अनावश्यक जमाव करू नयेत. सुरक्षा तपासणी दरम्यान वाद घालू नये किंवा पोलिसांच्या सूचनांकडे दुर्लक्षही करू नयेत. अमरावती ग्रामीण पोलीस नागरिकांच्या सुरक्षिततेकरिता कटिबद्ध आहेत. आपल्या सहकार्यानेच आपण सुरक्षित आणि शांत वातावरण राखू शकतो. अमरावतीच्या विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयाने आरोग्य क्षेत्रात ऐतिहासिक झेप घेतली आहे. 2.5 वर्षाच्या एका लहान मुलीच्या आयुष्यात पुन्हा एकदा आवाजाचा नवा प्रकाश फुलवला गेला आहे. जन्मजात मूकबधीर असलेल्या या बालिकेवर राज्यातील फक्त दुसरी कॉक्लिअर इम्प्लांट शस्त्रक्रिया यशस्वीरित्या करण्यात आली आहे. गरीब कुटुंबासाठी ही शस्त्रक्रिया म्हणजे अक्षरशः वरदानच ठरली आहे. अमरावतीतील विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयात 11 नोव्हेंबर रोजी इतिहास रचला गेला. चांदूर रेल्वे तालुक्यातील समृद्धी खानपुरे या 2.5 वर्षाच्या मुलीवर कॉक्लिअर इम्प्लांट ही अत्याधुनिक शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली आहे. समृद्धीचा जन्म मूकबधीर अवस्थेत झाला होता. 2 वर्षानंतरही ती बोलत नसल्याने पालकांच्या लक्षात आले. अनेक उपचारानंतरही काही उपयोग न झाल्याने अखेर डॉक्टरांनी कॉक्लिअर इम्प्लांट करण्याचा निर्णय घेतला. या शस्त्रक्रियेने समृद्धीला आता आवाज ऐकण्याची क्षमता प्राप्त होणार आहे आणि पुढील काही महिन्यात ती बोलायलाही शिकेल असा डॉक्टरांचा विश्वास आहे. जन्मापासून म्हणजे ही 2 वर्षाची होईपर्यंत आमच्या लक्षात आले नाही आणि त्याच्यानंतर ते मागच्या बाजूनं कानाचा आवाज पाहिला पण तिला ऐकू येत नव्हतं. ऐकू आलं नाही तर मग आम्ही इरविनमध्ये गेलो. इरविनमध्ये बेरा टेस्ट केल्याच्यानंतर सांगितलं की 100% ऐकू येत नाही. इथे आम्ही इरविन आलो. इरविनला आम्ही तपासणी केली, बेरा टेस्ट केल्यावर मग आम्हाला मेंढे सरकडे पाठवलं इरविनमधून आणि इथून मग आम्ही मेंढे सरसोबत बोलून ही ट्रीटमेंट घेतली. विशेष म्हणजे ही शस्त्रक्रिया विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयातच नव्हे तर सार्वजनिक आरोग्य विभागाच्या इतिहासातील केवळ दुसरी शस्त्रक्रिया आहे. रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर अमोल नरोटे आणि विशेष कार्य अधिकारी डॉक्टर मंगेश मेंढे यांच्या मार्गदर्शनाखाली ही यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. समृद्धी नावाची मुलगी हे चांदूर रेल्वे अमरावती जिल्ह्यातून रुग्ण आलेला आहे आणि ते 2.5 वर्षाची मुलगी आहे आणि तिला ऐकू येत नाही. ऐकू न आल्यामुळे ते बोलता येत नाही, म्हणजे ते कर्णबधिर रुग्ण आहे. तर समृद्धी हे पेशंटने पूर्वी तपासणी करून आपल्या विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय अमरावती इथं कॉक्लिअर इम्प्लांट शस्त्रक्रियासाठी आलेली आहे आणि तिचे दिनांक 11 तारखेला 11/12/11/25ला तिची शस्त्रक्रिया या रुग्णालयामध्ये करण्यात आलेली आहे. आणि शस्त्रक्रिया करताना विशेष आपले जे वैद्यकीय महाविद्यालयातले इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालयातले डॉक्टर जीवन वेदी सर, जे फेमस कॉक्लिअर इम्प्लांट सर्जन आहे नागपूरचे, यांनी ती शस्त्रक्रिया पार केलेली आहे. कॉक्लिअर इम्प्लांट हे एक अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित शस्त्रक्रिया असून कानाच्या आत एक इलेक्ट्रॉनिक उपकरण बसविले जाते जे मेंदूतील नसांशी जोडले असते. त्यामुळे बधिर व्यक्तीस आवाज ऐकू येतो. स्पीच थेरपी घेतल्यानंतर ही मुले हळूहळू सामान्य मुलांप्रमाणे बोलू शकतात. त्यामुळे समृद्धीही आता मुख्य प्रवाहात येणार आहे असा विश्वास तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. स्मार्ट नाव आपण हे जगात वर्ल्ड वाईज आता यूज करण्यात आलेले आहे आणि ते नवीन टेक्नॉलॉजी, जो नवीन डिव्हाइस आपण हा रुग्णांच्या शस्त्रक्रियामध्ये आपण वापरलेला आहे आणि त्याच्याने आपल्याला शस्त्रक्रिया माहीत पडते की आपला कॉक्लिअर डिव्हाइस हा कॉक्लियामध्ये कशा प्रकारे चालले. आपल्याला जे हे शस्त्रक्रिया हे दुसरी आहे आणि आपल्याला विशेष आभार आपण हे DPDC फंडचे मानतो, जिल्हा नियोजन जे समिती आहे यांनी आपल्याला जवळपास
50 लाख रुपये दिलेले आहे आणि त्याच्यातून आपण हे शस्त्रक्रिया करून राहिलेले. हे दुसरी शस्त्रक्रिया आपली झालेली आहे. सामाजिक विकास आणि शैक्षणिक क्षेत्रात सातत्याने काम करणाऱ्या भारतीय जैन संघटना महिला आघाडीच्या वतीने 14 नोव्हेंबर रोजी बालक दिनानिमित्त एक खास उपक्रम राबविला गेलाय. राजापेठ परिसरातील स्वर्गीय दौलतभाई देसाई मतिमंद मुलांच्या शाळेत खेळणी साहित्य बँक या नावाने आयोजित या उपक्रमांमध्ये प्रत्येक मुलाला हसण्याचा हक्क आणि आनंद फुलवण्याकरिता महिलांनी आपापल्या घरातील खेळणी, शालेय साहित्य आणि इतर वस्तू संकलित केल्यात. या कार्यक्रमाची सुरुवात नेहा चोपडा यांनी केली आहे. त्यांनी उपस्थित मान्यवरांना खेळणी बँक या उपक्रमाची विस्तृत माहिती दिली आहे. स्वर्गीय जवाहरलाल चोपडा यांच्या 24व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त मुलांना अल्पोहार आणि ड्रायफ्रुट्सचे वितरण करण्यात आले. भारतीय जैन संघटना महिला आघाडीच्या वतीने आयोजित या उपक्रमात मुलांप्रती सहानुभूती आणि प्रेमाचे विशेष लक्ष ठेवले आहे. उपस्थित महिलांनी मतिमंद मुलांना केवळ वस्तूच नव्हे तर आपुलकीचे कवच प्रदान केलेत. कार्यक्रमाच्या शेवटी सामूहिक नमोकार मंत्रांचा उच्चार करून मुलांना आशीर्वाद देण्यात आला. या कार्यक्रमामुळे मतिमंद मुलांच्या जीवनात हास्य आणि आनंदाचा नवा झरा रुजला आणि बालक दिनाचे औचित्य अत्यंत अर्थपूर्ण पद्धतीने साजरे केलेत. जय जिनेंद्र. भारतीय जैन संगठना महिला विंग द्वारा चिल्ड्रंस डे स्पेशल खिलौना बैंक का आयोजन किया गया है दौलत भाई मतिमंद विद्यालय में. आज 10 तारीख को हमने ये प्रोजेक्ट लिया है बीजेएस द्वारा. खिलौना बैंक क्या है? खिलौना बैंक एक छोटा सा प्रयास है वंचित बच्चों के चेहरे पर मुस्कान लाने का. खिलौना बैंक के द्वारा हम बीजेएस लेडीज़ विंग ने खिलौने का वितरण किया है. साथ ही साथ नाश्ता एवं ड्राई फ्रूट, स्लीपर्स सब चीज़ें बच्चों को डोनेट की हैं. तो ये हमारा बीजेएस द्वारा एक प्रयास रहा है किसी के चेहरे पे मुस्कान लाने का और आगे ही हम ऐसे प्रोजेक्ट्स लेते रहेंगे जिससे समाज में हम कुछ बदलाव ला सकें. धन्यवाद. रहाड गावातील ITI रोडवरील दत्तात्रय कॉलनी आणि गुरुकृपा कॉलनी परिसरात सकाळपासून नागरिक त्रस्त झाले आहेत. कारण आहे मेडिकल कचरा जाळल्याने परिसरात पसरलेला घातक धूर. या धुरामुळे अनेकांना श्वास घेण्यास त्रास होतो आहे तर काहींना उलटीसारखं होत आहे. नागरिकांनी या प्रकाराबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. अमरावतीच्या रहाडगाव परिसरातील दत्तात्रय कॉलनी आणि गुरुकृपा कॉलनी येथे असलेल्या काही हॉस्पिटल्स आणि मेडिकलवाल्यांनी एक्सपायर औषध, इंजेक्शनच्या बाटल्या, सलाईन बॉटल्स आणि सर्जिकल वेस्ट असा धोकादायक कचरा खुलेआम जाळल्याचा प्रकार समोर आला आहे. या जळणाऱ्या कचऱ्यातून उठणाऱ्या धुरामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून नागरिकांना श्वास घेण्यास त्रास होतोय. काही नागरिकांनी तर डोकेदुखी आणि मळमळ अशी लक्षणंही सांगितली आहेत. परिसरातील नागरिकांचा आरोप आहे की या कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्याऐवजी काही बेफिकर मेडिकल मालकांनी तो पेटवून दिलाय. परिणामी परिसरात आरोग्याचा धोका निर्माण झाला आहे. स्थानिक नागरिकांनी तात्काळ मनपा आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाला याबाबत तक्रार केली आहे. प्रशासनाने तात्काळ या ठिकाणी तपासणी करून जबाबदारांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. या दरम्यान परिसरातील वातावरणात अजूनही दुर्गंधी पसरलेली असून नागरिक भयभीत आहे की या धुरामुळे मुलं आणि ज्येष्ठ नागरिकांना श्वसनाच्या आजारांचा त्रास वाढू शकतो.
अचलपूरमध्ये निवडणुकीचं तापमान दिवसेंदिवस वाढत चाललं आहे. सर्द हवामानात सुद्धा राजकीय गल्लीबोळात चर्चांना जणू वादळच आलं आहे. यंदाच्या निवडणुकीत नगराध्यक्ष पद महिलांसाठी राखीव असल्याने भाजपामध्ये महिलांची चुरस रंगली आहे. 1-2 नव्हे तर तब्बल 6 पेक्षा जास्त महिला कार्यकर्त्या तिकिटासाठी रिंगणात आहेत. अचलपूर शहरात राजकीय वातावरण तापलं आहे. नगराध्यक्षपदी महिलांसाठी आरक्षित झाल्याने भाजपामधील महिला कार्यकर्त्यांनी जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. सध्या प्रतीक्षा ठाकरे, नयना जोशी, दीपाली यादव, रुपाली माथने, विनीता धर्मा, अलका जयस्वाल, अक्षरा लहाणे आणि स्वाती तोंडगावकर या महिला चर्चेत आहेत. यापैकी अनेक कार्यकर्त्या गेल्या काही वर्षांपासून पक्षाच्या तळागाळातील कामांमध्ये सक्रिय आहेत. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत सर्वांच्या कामगिरीचा आढावा घेण्यात आलाय. भाजपाचे नवे आमदार प्रवीण तायडे यांच्या नेतृत्वात पक्ष यंदा सत्ता राखण्याच्या तयारीत आहेत. तथापि तिकीट कोणाला मिळणार यावरही अजूनही अनिश्चितता आहे. महिला कार्यकर्त्यांनी स्वतःचा प्रचार सुरू केला असून शहरातील पोस्टर्स, बॅनर्स आणि सोशल मीडियावर यांची झराडी दिसत आहे. अचलपूरचे राजकीय समीकरण महिला नेतृत्वाच्या नव्या पर्वाकडे वाटचाल करीत असल्याचं चित्र आहे. धारणी तालुक्यात पुन्हा एकदा भीषण अपघाताची घटना घडली आहे. भोकरबडी आश्रम शाळेसमोर ट्रॅक्टर आणि मोटरसायकलचा जबर धडक अपघात झाला असून मोटरसायकल थेट ट्रक खाली घुसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या अपघातात दोघे गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. बुधवारी धारणी ते भोकरबडी या मार्गावर भोकरबडी आश्रम शाळेसमोर भीषण अपघात झालाय. ट्रॅक्टर आणि मोटरसायकल यांच्यात झालेल्या धडकेत मोटरसायकल थेट ट्रॅक्टर खाली घुसली. त्यामुळे अपघाताचा आवाज ऐकून परिसरातील नागरिक घटनास्थळी धावलेत. या घटनेची माहिती मिळताच धारणी पोलीस ठाण्याचे ठाणेदार अवतार सिंग चव्हाण यांनी तातडीने पोलीस मदत पाठवली. यावेळी पोलीस उपनिरीक्षक सतीश झालटे, जमादार सुमित, पोलीस कॉन्स्टेबल देशमुख आणि पोलीस मिश्रा यांनी घटनास्थळी पोहोचून जखमींना रुग्णालयात हलविले. दोन्ही जखमींना पोलीस स्टेशनच्या गाडीतून उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सध्या त्यांची ओळख आणि प्रकृतीबाबत माहिती मिळालेली नाही. धारणी पोलिसांनी या अपघाताबाबत तपास सुरू केला आहे. चांदूर बाजार नगर परिषद निवडणुकीचा रंग आता अधिकच गडद होत चालला आहे. भाजप, काँग्रेस, प्रहार आणि इतर पक्षांमधील थेट 4 कोणांची लढत रंगणार असल्याचं चित्र स्पष्ट होत आहे. एकीकडे कार्यकर्त्यांची मोर्चे बांधणी, दुसरीकडे मतदारांची चाचपणी आणि मधोमध विकासाचे आश्वासनांचा पाऊस. या निवडणुकीत राजकारण नव्हे तर विकासाची लढत होईल का? चांदूर बाजार नगर परिषद निवडणुकीचं वातावरण दिवसेंदिवस तापत चाललं आहे. भाजप, काँग्रेस, प्रहार आणि इतर स्थानिक पक्षांनी मैदानात जोरदार तयारी सुरू केली आहे. सर्वच पक्षांनी स्थानिक कार्यकर्त्यांच्या बैठका, प्रचार, नियोजन आणि रणनीती ठरवण्यासाठी हालचाली वेगवान केल्या आहेत. मागील 5 वर्षाच्या कामगिरीचा हिशोब मतदार आता बारकाईने घेत आहेत. पाणी पुरवठा, रस्ते, स्वच्छता आणि तरुणांसाठी रोजगार हे मुद्दे यावेळी मतदारांच्या चर्चेचा केंद्रबिंदू ठरत आहेत. अनेक प्रभागांमध्ये स्वतंत्र उमेदवारही रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत, ज्यामुळे समीकरण आणखी गुंतागुंतीची बनली आहे. काही पक्षांतर्गत मतभेद आणि उमेदवारीवरून नाराजीची चर्चा सुद्धा सुरू आहे. यंदाची निवडणूक तिढीची नव्हे तर चौफेर लढत ठरण्याची चिन्ह आहेत. प्रत्येक मत निर्णायक ठरू शकतो आणि मतदार नव्या चेहऱ्यांकडे आकर्षित होत असल्याचं चित्र दिसत आहे. जनतेत एकच चर्चा, यावेळी राजकारण नव्हे तर खराखुरा विकास होणार का? येत्या काही दिवसात उमेदवाराची घोषणा आणि प्रचार मोहिमा यामुळे निवडणुकीचं तापमान आणखी चढणार आहे. धामणगाव रेल्वे तालुक्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप करत क्रांतिकारी शेतकरी संघटनेने तहसील कार्यालयावर राहुटी आंदोलन छेडलं आहे. शेतकऱ्यांच्या फार्मर आयडी आणि केवायसी दुरुस्तीच्या प्रलंबित प्रश्नांवरनं हे आंदोलन पेटलं असून शेतकऱ्यांच्या उपस्थितीमुळे संपूर्ण परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. धामणगाव रेल्वे तालुक्यातील शेतकऱ्यांचा फार्मर आयडी आणि केवायसी दुरुस्तीचा प्रश्न गेल्या काही दिवसांपासून प्रलंबित आहे. यामुळे शेतकऱ्यांना अनुदान आणि इतर सहकारी योजनांचा लाभ घेण्यात मोठ्या अडचणी येत आहेत. याच निषेधार्थ क्रांतिकारी शेतकरी संघटनेनं तहसील कार्यालयावर राहुटी आंदोलन छेडलंय. जिल्हाध्यक्ष कपिल पडधान यांच्या नेतृत्वाखाली सकाळी 11 वाजता
मोठ्या संख्येने शेतकरी तहसील कार्यालयात दाखल झालेत. शेतकरी मायबापाचा अपमान आम्हाला मान्य नाही, आमचा हक्क द्या नाही तर तहसील बंद, असा घोषणा देत आंदोलनकर्त्यांनी प्रशासनाचा धिक्कार केला आहे. या आंदोलनामुळे काही काळ तणावपूर्व वातावरण निर्माण झालं असलं तरी प्रशासनानं शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करून तातडीने उपाययोजना करण्याचं आश्वासन दिलं आहे. क्रांतिकारी शेतकरी संघटनेकडून स्पष्ट करण्यात आलं आहे की जर प्रशासनानं पुन्हा विलंब केला तर पुढील काळात आंदोलन अधिक तीव्र स्वरूपात राबवलं जाईल. तलाठी तुमच्या कार्यालयामध्ये हजर नाही साहेब. इथं मी तुमच्या ऑफिसला 5च्या वर तलाठी असेल ना, तुम्हाला सांगा 5च्या वरती तलाठी नाही. आणि हे शेतकरी आमचं पहिले ऐकण्याची परिस्थिती हे शेतकरी आमचे कोण करते, तो तुमचा तलाठी कोण तो उचलत सोळा ऑफिस नाही हजर नाही राहा, उचलला तर तेवढेच काम धंदे आहे का म्हणते असं वागतं. मग आम्ही ते काय बदकाळा काय, मग आम्ही आमचा शेतकरी फाशी घेतले तर तुम्ही 1 लाख रुपये देता. हा माझा प्रश्न पहिले समजून घ्या तुम्ही. जे ह्या कॅबिन मध्ये लोक आहेत, ह्या लोकांचे ज्या ज्या गावातले लोक आहेत त्याचे मिसमॅच झाले असेल तेवढंच करून द्या, बाकीचा विषय तुम्हाला आम्ही सोडून देतो. नागपूर शहरातील गांधीनगर परिसरात घरफोडीचा प्रयत्न करणाऱ्या एका आरोपीस स्थानिक नागरिकांनी रंगेहात पकडले आहे. अंबाझरी पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपीस अटक केली असून पुढील तपास सुरू आहे. नागपूर शहरातील अंबाझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोडीचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीस नागरिकांनी पकडून पोलिसांच्या हवाली केले आहेत. घटना घडली ती गांधीनगर येथील प्लॉट क्रमांक 160 वर, जिथे फिर्यादी डॉक्टर राहुल दिलीप खंदोडे यांची क्लिनिक आहे. मिळालेल्या माहितीनुसार आरोपी मुकेश रामायण प्रसाद पटेल वय 28 वर्ष, राहणार रीवा मध्य प्रदेश हा पंचशील चौक येथील फुटपाथवर वास्तव्यास होता. त्यांनी रात्री उशिरा डॉक्टरांच्या क्लिनिकचे कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि चोरीचा प्रयत्न केला. फक्त एवढेच नाही तर त्यांनी शेजारील वैभव बुक सेंटर आणि सोनम बुटीक या दुकानांची लॉक तोडण्याचाही प्रयत्न केलाय. या दरम्यान परिसरातील नागरिकांच्या सतर्कतेमुळे आरोपी रंगेहात पकडला गेलाय. नागरिकांनी तात्काळ अंबाझरी पोलिसांना माहिती दिली आणि पेट्रोलिंगवर असलेल्या पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपीला ताब्यात घेतले. फिर्यादी डॉक्टर राहुल खंदोडे यांनी तक्रार दाखल केल्यानंतर सहपोलीस निरीक्षक भोपाळे यांनी आरोपी विरुद्ध गुन्हा नोंदवून अटक केली आहे. सध्या पुढील तपास अंबाझरी पोलीस करीत आहेत. मी API शारदा भोपाळे, पोलीस ठाणे अंबाझरी. आमच्याकडे मी दिनांक 10/11/25 रोजी नाईटला असते वेळेस आम्हाला एक कॉल आलेला होता की घरफोडी झाल्याचा प्रयत्न झालेला आहे. सदर ठिकाणी आम्ही तात्काळ पेट्रोलिंगवर असतानाच आम्ही त्या ठिकाणावरती गेलो. ठिकाण होतं अंबाझरी पोलीस स्टेशन हद्दीतील प्लॉट नंबर 160 गांधीनगर नागपूर. आणि त्यात फिर्यादी होते राहुल दिलीप खडोदे. हे डॉक्टरचं क्लिनिक आहे तिथे. त्या क्लिनिकमध्ये चोराने कडीकोंडा उचकटून त्याचा आत प्रवेश केला आणि पैशाच्या ड्रॉवरचा तोही फोडलेला दिसून आलेला होता. तसेच त्याच्या आजूबाजूचे 2 एक वैभव बुक सेंटर होता आणि एक बुटीक होतं, हे तेही फोडण्याचा प्रयत्न केलेला होता. नागरिकांनी सतर्कपणे आम्हाला माहिती दिली. दरम्यान आम्हाला तो चोर मिळून आला, तेथेच त्याला पकडला. सदर चोराचा रेकॉर्ड चेक केला असता त्याचं नाव आहे मुकेश रामायण प्रसाद पटेल, वय 28 वर्ष. तो मूळचा रीवा मध्य प्रदेशमधला असून सध्या तो बर्डी फ्लायओव्हरच्या खाली राहतो. त्याचे इथे इतर कुणी नातेवाईक वगैरे कुणी नाही. आणि ते रेकॉर्ड चेक केला असता त्याच्यावर जवळपास 10 ते 12 गुन्हे दाखल आहेत घरफोडीचे. आरोपीला ताब्यात घेतला आणि अटक करून त्याचा MCR झालेला आहे. सदरची कामगिरी ही वरिष्ठांच्या मार्गदर्शनाने आणि आमच्या सोबतच्या स्टाफने केलेली आहे. घरफोडीचा प्रयत्नामधला हा पहिला आरोपी भेटलेला आहे आम्हाला सध्या आणि तो आता MCR मध्ये आहे. नागपूर पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट 3 अंमली पदार्थ विरोधी पथक आणि गुन्हे शाखा युनिट 5 सडकी सुपारी तस्करांवर मोठी कारवाई केली आहे. जबलपूर महामार्गावरील पारडी परिसरात पोलिसांनी छापा टाकून तब्बल 150 पोती सडकी सुपारी जप्त केली असून या मालासह ट्रकही जप्त करण्यात आला आहे. पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली आहे. छाप्यादरम्यान ट्रक चालकाकडे सुपारीशी संबंधित कोणतीही वैध कागदपत्रे आढळली नाहीत. त्यामुळे
FDA अधिकाऱ्यांना तात्काळ बोलावण्यात आले आणि त्यांच्या उपस्थितीत पंचनामा करून सुपारीचा साठा जप्त करण्यात आलाय। FDAने नमुने घेतले असून ते प्रयोगशाळेत चाचणीसाठी पाठवण्यात आले आहे। या प्रकरणात मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर सुपारी व्यापाराचा पर्दाफाश होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे। नागपूर शहरामध्ये अनेक ठिकाणी अवैध सुपारीचा साठा असल्याबाबतच्या अनेक तक्रारी आल्या होत्या। त्या अनुषंगाने क्राईम ब्रँच मार्फत ठिकठिकाणी रेड घालण्यात आलेले आहे आणि त्या अनुषंगाने कळमना, पारडी आणि लकडगंज हद्दीतील पोलीस स्टेशन येथे सदरच्या कारवाया करण्यात आलेल्या आहे आणि सुपारी त्या ठिकाणी जप्त करण्यात आलेले आहे। अन्न व औषध प्रशासनाच्या मदतीनं इथून पुढची कारवाई आता करण्यात येणार आहे आणि त्यांना सुद्धा आम्ही बोलवून पुढील कारवाई आता सुरू करण्यात आलेली आहे। साधारण कळमनाच्या हद्दीमध्ये 2 ठिकाणी कारवाई करण्यात आलेली आहे। जवळजवळ 17,65,000चा मुद्देमाल त्या ठिकाणी जप्त करण्यात आलेला आहे। त्याचबरोबर लकडगंजमध्ये सुद्धा कारवाई करून 8,80,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। त्याचबरोबर पारडीमध्ये सुद्धा कारवाई करून जवळ 39 लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। बऱ्याच ठिकाणी सदरचा मुद्देमाल हा कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवण्यात आला होता। त्या अनुषंगाने ते मुद्देमाल कोणाचा आहे याची माहिती काढून सर्वांच्यावर कारवाई करण्यासाठी प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे आणि संबंधित विभाग जो आहे त्यांच्या मदतीने पुढील कारवाई सुरू आहे। नागपूर गुन्हे शाखेतील युनिट क्रमांक 3, 5 आणि अंमली पदार्थ विरोधी पथकानं संपूर्ण ही कारवाई केलेली आहे। नागपूर सायबर पोलिसांनी आणखी एक मोठी कामगिरी बजावली आहे। टॅक्स फ्रॉड नावाने नागरिकांची फसवणूक करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश करत मुख्य आरोपीला राजस्थानमधून अटक करण्यात आली आहे। डिजिटल जगात वाढत्या फसवणुकीच्या घटनांमध्ये ही कारवाई अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे। नागपूर सायबर पोलिसांकडे आलेल्या एका तक्रारीत सॉफ्टवेअर डेव्हलपरला टॅक्स फ्रॉडच्या माध्यमातून तब्बल 2,31,500 रुपयांचा गंडा घातल्याचं समोर आलं आहे। तपास सुरू होताच पोलिसांनी बीड जिल्ह्यातील जयेश, अनिकेत आणि अजून एक अनिकेत अशा 3 आरोपींना अटक केली आहे। बीडच्या आरोपींकडनं चौकशी केल्यानंतर मुख्य सूत्रधार राजस्थान राज्यातील असल्याचं निष्पन्न झालं आहे। माहिती मिळताच नागपूर सायबर पोलिसांची टीम थेट जैसलमेर जिल्ह्यातील पोखरण शहरात रवाना झाली। गुप्त माहितीच्या आधारे आरोपी येणार असल्याचं कळल्यावर पोलिसांनी सापळा रचला। फिल्मी स्टाईलने अंमलात आणलेल्या या कारवाईत पोलिसांनी अजय जानी या आरोपीला पोखरणमध्ये पकडलाय। तो हम उसके 2 आरोपी हमने गुजरात से, राजस्थान से आरोपी अटक किए थे। अभी हमको ऐसा टिप मिला कि जो दूसरे राजस्थान के वो आरोपी है वो कोर्ट में आने वाले थे, तो हमारी टीम गई और फिर भी वो हमारी टीम जैसे ही गई तो भागने लगे। 1 किलोमीटर तक भाग के हमने उसका पीछा करके उसको दबोचा। फिर एक आरोपी हमारे अरेस्ट हुआ है, जो अजय हीराम बैनर्जी, वो हमने उसको अरेस्ट किया है। वो वहाँ के जो बिश्नोई समाज है उससे वो रिलेटेड करता है वो ठगी का पूरा काम करते हैं पूरे गांव में। तो हमने उसको दबोच कर फिर वहाँ के ट्रांजेस्टमेंट लेके हम यहाँ तक उसको लेकर आए और जो उसने 7 लाख रुपए निकाले थे रोक, तो हमने वो बरामद करने की कोशिश कर रहे हैं। आरोपीकडून प्राथमिक चौकशी सुरू असून त्याचे फरार साथीदार शोधण्यासाठी पोलीस पथक राजस्थानमध्ये तळ ठोकून आहेत। टॅक्स फ्रॉड प्रकरणात आरोपी सोशल मीडियावर किंवा टेलिग्राम कंटाद्वारे लोकांना ऑनलाईन कामाचा आमिष दाखवतात। सुरुवातीला लहान पेमेंट देऊन विश्वास संपादन केलं जातं आणि नंतर मोठी रक्कम वसूल करून गायब होतात। सायबर फसवणुकीच्या वाढत्या प्रकरणांना आळा बसावा याकरिता नागरिकांनी सावध राहणं गरजेचं आहे। जो पकड़े हुए आरोपी का नाम है अजय महिराम बिश्नोई, वह 21 साल। इसको हमने दबोचा है। तो उसने क्या किया था, जो फ्रॉड का पैसा था उसने ATM से, बैंक से जाके निकाल के फिर वो आगे ट्रांसफ़र किया था। इसकी वजह से हमने उसको अरेस्ट किया है और आगे की छानबीन चालू है। अमाउंट 23 लाख था, तकरीबन उसमें हमने 7-8 लाख रुपए उसको फिर को वापस किए हैं, जो अलग अलग अकाउंट में जो फ्रीज हुए थे। सायबर गुन्ह्यांचा वाढता ट्रेंड आता चिंताजनक पातळीवर पोहोचला आहे। नवीन प्रकरणात डिजिटल अरेस्टच्या नावाखाली एका सेवानिवृत्त बँक व्यवस्थापकाला तब्बल 55 लाख रुपयांचा गंडा घालण्यात आला आहे।
मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी हे 61 वर्षीय निवृत्त बँक व्यवस्थापक असून अज्ञात व्यक्तीने स्वतःला सरकारी अधिकारी असल्याचे सांगून त्यांना डिजिटल अरेस्टची धमकी दिली। या भीतीचा फायदा घेत आरोपीने हप्त्यामध्ये 55 लाख रुपये हस्तांतरित करून घेतले। फसवणूक लक्षात आल्यानंतर निवृत्त बँक अधिकाऱ्यांनी सायबर पोलिसांकडे धाव घेतली। हमारे पास एक 61 ईयर के ओल्ड बुजुर्ग है जो ग्रामीण बैंक है उसमें वो प्रबंधक पे थे और वो रिटायर होके वो अकेले रहते थे। उनके जो लड़के वो पूना में रहते, तो उनके 5 तारीख को एक कॉल आता है और वो बोलते हैं कि तुम आपका नंबर और आधार कार्ड जो है वो जो बैंक अकाउंट से लिंक है, वो बैंक अकाउंट में बहुत सारा पैसा इनलीगली जो आया है, जो फंडिंग का है, जो टेररिस्ट फंडिंग वगैरह, आपकी ये तहकीकात किया जाती है और आपको अरेस्ट करते हैं, ऐसा बोल के उनको 7 तारीख तक उनको प्रेशर में रखा जाता है। फिर उनकी जो एफडी है वो एफडी मोड़ के फिर वो अपने अकाउंट में लेते और फिर 7 तारीख को उन्होंने 51 लाख रुपीस का आरटीजीएस ट्रांजैक्शन किया। फिर उन्होंने 10 तारीख को 4,20,000 का ऐसा 55 लाख रुपए का उन्होंने ट्रांसफ़र कर दिया, अपने को डिजिटल अरेस्ट किया है ऐसा बोल के। वो हमारे पास आने के बाद हमने तुरंत उसका एफआईआर लेके पोर्टल पे कंप्लेंट भर दिया। फिर वो उसमें से बहुत सारी रकम हमने फ्रीज भी किया है। और दूसरा कि ऐसा डिजिटल अरेस्ट वगैरह ऐसा कोई नहीं रहता। मैं आपके माध्यम से लोगों को बोलना चाहता हूँ कि डिजिटल अरेस्ट ये कंसेप्ट ही लॉ में नहीं है। आपको ऐसे कोई व्हाट्सएप पे या वीडियो कॉल पे कोई ऐसा बोल के आता है, घबराता है, तो आप घबराइए मत और पैसे ट्रांसफ़र मत कीजिए। एक तो 1930 पे कॉल करो, नहीं तो साइबर पोर्टल या अपना नज़दीकी पोजीशन में जाके उसके बारे में कंप्लेंट लिखो। उसकी वजह से हमको तुरंत वो आरोपी को हम पकड़ सकें। नागपुरात पुन्हा एकदा लहान मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न समोर आला आहे। 5 पावली परिसरात 10 वर्षीय मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे। आरोपीने अल्पवयीन मुलीला बहाण्याने गच्चीवर बोलावून तिच्याशी अश्लील वर्तन केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। नागपूरच्या 5 पावली पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही धक्कादायक घटना घडली आहे। फिर्यादी महिला या आपल्या 10 वर्षीय मुलीसोबत राहतात। त्या दिवशी ही मुलगी घराजवळील दुकानात काही वस्तू घेण्यासाठी गेली असता त्याच वस्तीत राहणारा 25 वर्षीय अनुराग रवींद्र पिंपळघरे याने तिला पाहिले। पीडित मुलगी अल्पवयीन असल्याचे पाहून आरोपींनी तिचा गैरफायदा घेतला। बहाण्याने तिला गच्चीवर पाठवून तिथे तिचे मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले। यानंतर घाबरलेली मुलगी घरी आली आणि आईला संपूर्ण प्रकार सांगितला। फिर्यादी आईने तात्काळ पोलीस ठाणे 5 पावली येथे तक्रार दाखल केली। माझी अशी मांग आहे, माझी बहिणीची मुलगी 10 वर्षाची आहे अन शिवभोजन हे तिथं एक 5 पावली क्षेत्रामध्ये आहे। 5 पावली क्षेत्रामध्ये शिवभोजन आहे। तर आम्ही 5 पावली चौकीमध्ये आले आहोत सकाळीच पासून 10 वाजतापासून हे मांग घेऊन का त्या मुलीला 10 वर्षाच्या मुलीला हे भेटली पाहिजे म्हणून आम्ही याच्यात आले आहोत का आम्हाला न्याय भेटला पाहिजे। माझी बहिणीची मुलगी 10 वर्षाची आहे, तिच्या संग एक शिवभोजनवाल्या पोरानं तिला बोलवलं अंदर, माझी फोटो काढून दे। फोटो नाही काढायला म्हणली मुलीनं, तर म्हणते झाडात पाणी टाकून दे। झाडात पाणी टाकायच्या बहाण्यानं वर्तन नेलं आणि त्याचे कपडे वगैरे काढत होते आणि कपडे काढून बेकार हरकते करत होता। मी सांगू शकत नाही असं सगळं करत होता तो। का आम्हाला असं वाटते का त्या मुलाला तर आम्ही ना जिवंत मारून टाकायला पाहिजे। हे माझ्या बाजूला आहे ते पीडितची महिला मम्मी आहे, जो बाजूला आहे ते पीडितची मम्मी आहे। आमची याच्या आम्हाला न्याय भेटला पाहिजे, माझ्या मुलीला तर न्याय भेटला पाहिजे। त्याच्या अनुराग चिंचगडे बापू बसवड चौकमध्ये 5 पावली क्षेत्र। या तक्रारीवरनं पोलीस उपनिरीक्षक शेख यांनी आरोपी विरुद्ध भारतीय दंड संहिता कलम 374 सह कलम 8 पोस्को कायद्यान्वये गुन्हा दाखल केलाय। पोलिसांनी तत्काळ आरोपीस ताब्यात घेऊन अटक केली असून पुढील तपास सुरू आहे। पोलिसांच्या तात्काळ कारवाईचे स्थानिक नागरिकांकडून कौतुक केले जात आहे। बरोबर आहे, पीडित मुलगी त्याच मोहल्ल्यात राहते आणि आरोपी त्याच मोहल्ल्यात राहतो। पीडित मुलीला बघून एक चॉकलेट देतो म्हणून गच्चीच्या वर नेला होता। त्या ठिकाणी तिचं विनयभंग होईल अशा पद्धतीचे वर्णन केल्यामुळे कृत्य केल्यामुळे
त्यांनी पीडित मुलगी तिच्या आईला सांगितली. आईने येऊन तक्रार दिली. त्या पद्धतीने आम्ही रितसर रिपोर्ट घेऊन गुन्हा दाखल करण्यात आला आणि आरोपीला अटक करण्यात आले. संबंधित प्रकरण हा पोक्सो आणि विनयभंगाचा आहे. त्यातल्या त्यात वेगळ्या जातीची असल्यामुळे मुलगा वेगळ्या जाती, आरोपी वेगळ्या जातीचे असल्यामुळे ॲट्रॉसिटीचा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. माननीय पोलीस उपायुक्त साहेब यांच्या आदेशाने सहाय्यक पोलीस आयुक्त साहेब हे त्या गुन्ह्याचा तपास करीत आहे. मान्य न्यायालयात आरोपीला अटक करून रवाना करण्यात आले. अनुराग पिंपट घरे म्हणून आरोपीचे नाव, वय अंदाजे 25 वर्ष आहे, लाल दरवाजा, तो तिकडेच राहतो आणि तो झुणका भाकर केंद्रात काम करतो. तपोवन पासून फक्त 1.5 किलोमीटर अंतरावर राधानगरी लेआउट लेक व्ह्यू प्लॉट सह मोजकेच प्लॉट शिल्लक. त्वरित संपर्क करा 9930706667 किंवा 7620433325 या क्रमांकावर. समृद्धी महामार्गावर पुन्हा एकदा भीषण अपघात घडला आहे. बुलढाणा जिल्ह्यातील दुसरी बीडजवळ स्कॉर्पिओ कारने ट्रकला मागून जोरदार धडक दिली. या धडकेत एकाचा जागीच मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी आहे. या अपघातामुळे काही काळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. समृद्धी महामार्गावर भीषण अपघातांची मालिका थांबण्याचं नाव घेत नाही. बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील दुसरबीट परिसरात सायंकाळी सुमारे 7 वाजताच्या सुमारास एक गंभीर अपघात घडलाय. मुंबईकडून नागपूरकडे जात असलेली MH31 GA 6091 क्रमांकाची स्कॉर्पिओ कार MH43 BP 7185 क्रमांकाच्या ट्रकवर मागून जोरदार धडकली. धडकेचा आवाज एवढा जबरदस्त होता की स्कॉर्पिओचं समोरील बोनेट अक्षरशः ट्रकच्या खाली घुसलं. या भीषण अपघातात 28 वर्षीय चालक बिलाल जबर अब्बास राहणार उत्तर प्रदेश याचा जागीच मृत्यू झाला आहे. तर त्यासोबत प्रवास करणारे 52 वर्षीय नवेद अब्बास हे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तात्काळ मेहकर येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आलं असून त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत. या घटनेची माहिती मिळताच मेहकर पोलीस आणि महामार्ग पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मदत कार्य सुरू केलं आणि क्षतिग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत केली आहे. अपघाताचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. मात्र प्राथमिक अंदाजानुसार स्कॉर्पिओ चालकाचा वेगावर ताबा सुटल्याने ही दुर्घटना घडल्याचं समजतंय. समृद्धी महामार्गावर अपघातांची वाढती संख्या पाहता वाहन चालकांनी काळजीपूर्वक वाहन चालवावं असा इशारा पोलिसांनी दिला आहे. बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर शहरात सध्या सर्वाधिक चर्चेत असलेला विषय म्हणजे मेहकर नगरपालिका निवडणूक. नगराध्यक्षपद खुलं असल्याने इच्छुक उमेदवारांची अक्षरशः रांग लागली आहे. गेल्या आठवड्यातच 300 पेक्षा अधिक इच्छुकांनी आपले थकीत कर भरले असून तब्बल 20 लाखांहून अधिक महसूल नगरपालिकेला मिळाला आहे. कोण होणार मेहकरचा पुढचा नगराध्यक्ष यावर शहरभर रंगली चर्चा. मेहकर नगरपालिका निवडणुकीचं तापमान दिवसेंदिवस वाढत चाललंय. कारण नगराध्यक्षपद यावेळी खुलं असल्याने प्रत्येक राजकीय पक्षातील इच्छुक उमेदवार आता मैदानात उतरले आहेत. 10 नोव्हेंबरपासून अर्ज स्वीकारण्यास सुरुवात झाली आहे. पहिल्या दिवशी एकही अर्ज नव्हता. मात्र त्यानंतरचा आठवडा नगरपालिकेसाठी सोन्याचा ठरलाय. तब्बल 300 पेक्षा जास्त इच्छुकांनी त्यांच्या थकीत मालमत्ता कराचा भरणा केलाय आणि एकाच आठवड्यात नगरपालिकेला मिळाले आहे तब्बल 20 लाख रुपये महसूल. यामुळे प्रशासनालाही निवडणुकीची चाहूल लागली असून पुढील 3 ते 4 दिवसात इच्छुकांची संख्या 400च्या जवळ जाईल असं स्पष्ट होत आहे. मेहकर नगरपालिका निवडणुकीत एकूण 13 प्रभाग असून 26 सदस्य आणि 1 नगराध्यक्ष अशी एकूण 27 पदं आहेत. मात्र जातीय आणि राजकीय समीकरणामुळे मताचं विभाजन होणार का याकडे सर्वांचे लक्ष आहे. प्रत्येक प्रभागासाठी स्वतंत्र टेबल तर नगराध्यक्ष पदासाठी एक खास टेबल अशी निवडणूक यंत्रणेची तयारी सुरू झाली आहे. या दरम्यान राजकीय पक्षांमध्ये गाठीभेटी वाढल्या आहेत. बाळासाहेब ठाकरे गटातून 1, काँग्रेसमधून 2, शिंदे सेनेमधून 4 आणि भाजपकडून 1 इच्छुक अशी प्राथमिक यादी समोर आली आहे. तर काही ठिकाणी प्रचार सुरू झाला असून तिकीट कोणाला मिळणार यावर संपूर्ण शहरात तर्कवितर्क रंगले आहेत. निवडणूक आयोगाकडनं अधिसूचना जाहीर होताच उमेदवारांची अधिकृत शर्यत सुरू होईल. परंतु त्याआधी शहरातील राजकीय तापमान चढलेलं दिसतंय.
मेहकरमध्ये कोण होणार नगराध्यक्ष हा प्रश्न आता प्रत्येक चहाच्या टपरीवर चर्चेचा विषय ठरलाय. मारेगाव करंजी रोडवरील करणवाडी येथील रघुकुल बियर बारमध्ये चोरट्यांनी धाडसी चोरी केली आहे आणि या प्रकरणी मारेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोरट्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपास सुरू केला आहे. मारेगाव पोलिसांच्या हद्दीत येणाऱ्या करणवाडी येथे रघुकुल बियर बार फोडण्यात आलाय. चोरट्यांनी बारचे समोरील शटरचे कुलूप तोडून आत प्रवेश केलाय. यानंतर बारमधील विविध कंपन्यांच्या दारूच्या बाटल्या चोरून पसार झालेत. चोरट्यांनी तब्बल 40,000 रुपयांची दारू पळवल्याचे प्राथमिक अंदाज आहे. या धाडसी चोरीमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून स्थानिक नागरिकांनी काळजी व्यक्त केली आहे. मारेगाव पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचून तपास सुरू केला आहे. पोलिसांनी सध्या तरी आसपासच्या सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी सुरू केली असून दारू चोरी मागील आरोपींना पकडणे हे पोलिसांसमोर मोठे आव्हान ठरणार आहे. पोलिसांनी नागरिकांना बार आणि दुकाने सुरक्षित ठेवण्याकरिता काळजी घेण्यास आवाहन केले आहे. तपास सुरू असून लवकरच चोरी संबंधी नवे अपडेट्स येण्याची शक्यता आहे. आम्ही रात्री जेवण वगैरे करून 11 वाजता बाहेर निघालो लॉक वगैरे करून आणि सकाळी येतं बाजूवाले ते दाढीचे दुकानवाला आला गाडी ठेवते आमच्याकडे. त्यांना माहीत पडलं की हा शटर अर्धा उघडा आहे. त्यांनी लगेच आम्हाला कॉन्टॅक्ट केला, मालकाला सांगितलं. मालकाने फोन लगेच इथं हजर झाले, पाहिलं आणि आम्हालाही सर्वांना बोलावलं की कुठून आहे. एक मुख्य शटर तोडलं आणि किचनचा दरवाजा तोडून अंदर येण्याचा प्रयत्न केला. तिकून नाही जमलं तर शटर उघडून अंदर आलं. त्याच्यानंतर त्याने काउंटरमधली चिल्लर वगैरे 12-13 हजार रुपये ते घेऊन गेले आणि उच्चा कंपनीचा माल सगळं काउंटरमधला काढून घेऊन गेले. सिगरेट वगैरे सगळं नेले आणि हे तिकडचं फ्रीजचं हे खोलून तिकडचं शटर खोललं. अजून पाहिलं त्यानं तिकडचं काही जमलं नाही आणि सब्बल घेऊन आमचं सब्बल काढला आणि इथून उघडून घेऊन गेले. भोकरदन तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा गटाने मोठा झटका दिला आहे. शरद पवार गटाला भोकरदनचे ज्येष्ठ नेते केशव पाटील जंजाळ यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह मुंबईत अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश केला आहे. या प्रवेशामुळे तालुक्यातील राजकीय समीकरणे पूर्णतः बदलण्याची चिन्हे आहेत. भोकरदन तालुक्यातील माजी आमदार चंद्रकांतराव दानवे आणि शरदचंद्र पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. तालुक्यातील ज्येष्ठ नेते केशव पाटील जंजाळ यांनी अनेक सामाजिक कार्यकर्ते, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य तसेच आजी माजी सरपंच, उपसरपंच यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजितदादा पवार गटात जाहीर प्रवेश केला आहे. हा प्रवेश सोहळा मुंबई येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयात थाटामाटात पार पडलाय. या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते सर्वांचा पक्षात स्वागत करण्यात आले. प्रदेश युवक सरचिटणीस धैर्यशील चव्हाण यांच्या पुढाकारातून हा भव्य सोहळा पार पडलाय. या प्रसंगी उपस्थित असलेल्या धैर्यशील चव्हाण यांनी म्हटलंय की भोकरदन तालुक्यातील केशवराव जंजाळ यांच्या माध्यमातून युवक संघटना आणि महिला संघटनांना मोठी ताकद मिळणार आहे. या प्रवेशामुळे अजितदादा पवार गटाची ताकद वाढणार आहे. या सोहळ्याला तालुका अध्यक्ष सुरेश सपाटे, तालुका कार्याध्यक्ष सुनील साबळे, प्रदेश प्रवक्ते सूरज चव्हाण यांची उपस्थिती लाभली. मोठ्या संख्येने कार्यकर्ते या प्रवेश सोहळ्याला उपस्थित होते. केशव पाटील जंजाळ यांनीही यावेळी भाषण करत सांगितले की आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत अजितदादा पवार गट बहुमताने निवडून येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे आणि त्या दिशेने जोरदार काम करण्याचा शब्द दिलाय. यावेळी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी नव्या कार्यकर्त्यांचे अभिनंदन करत सांगितले की तुम्ही चांगले काम करा, पक्ष तुमच्या मागे पूर्ण ताकदीने उभा राहील. आगामी निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचे यश निश्चित आहे. या प्रवेशामुळे भोकरदन तालुक्यात राष्ट्रवादी शरद पवार गटाला मोठा धक्का बसल्याचे राजकीय सूत्रांनी सांगितले आहे. सध्या ऊस तोडणीचा हंगाम सुरू आणि त्याच दरम्यान नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यात एक धक्कादायक पण प्रेरणादायी घटना घडली आहे. लहान गावातील ऊसाच्या फडात तब्बल 12 फुटांचा अजगर सापडला आहे. परंतु भीतीतून सुटका केली ती एका सर्पमित्राने कपिल बसुरे यांनी. त्यांनी या अजगराला जिवंत पकडून जंगलात सोडले आणि पुन्हा एकदा आपलं कार्य सिद्ध केले.
अर्धापूर तालुक्यातील लहान गावातील ऊसाच्या फडात कामगार ऊस तोडत होते. अचानक त्यांच्या नजरेसमोर तब्बल 10 ते 12 फुटांचा अजगर आला. सुरुवातीला कामगार घाबरलेत, मात्र त्यांनी तत्काळ सर्पमित्र कपिल वसुरे यांना संपर्क केला. कपिल वसुरे घटनास्थळी धाव घेतली आणि अनुभवी हाताने अजगराला सुरक्षितरित्या पकडलाय. या अजगराने लांडोर या पक्षाला भक्ष्य केले होते. सुमारे 35 ते 40 किलो वजनाचा हा अजगर अतिशय शक्तिशाली होता. कपिल वसुरे यांनी अजगराला न दुखावता जंगलात सोडून दिलं, जिथे त्याचा नैसर्गिक अधिवास आहे. त्यांनी सांगितलं की अशा घटनांमध्ये जीवाचा धोका असतो, परंतु सर्पमित्र समाजासाठी आणि निसर्गासाठी हे काम करीत असतात. कपिल वसुरे यांनी शासनाकडे मागणी केली आहे की सर्पमित्रांना काही प्रमाणात आर्थिक सहाय्य किंवा विमा संरक्षण मिळावं, कारण अनेकदा ते आपले वैयक्तिक काम सोडून नागरिकांच्या मदतीला धाव घेतात आणि जीव धोक्यात घालतात. आणि कुठं अजगर सापडला होता? तर माझं नाव सर्पमित्र कपिल वसुरे. तर लहान या शिवारामध्ये एक 10 ते 12 फीट अजगर आढळून आल्याने ऊसतोड कामगार त्या ठिकाणी काम करत होते. पण काम करत असताना अर्ध्यात गेल्यानंतर त्यांना मोठा एक 40 ते 45 केजीचा पायथन दिसून आला. पण त्यांनी त्याच सापाला बघून मला कॉल केला आणि कॉल केल्यानंतर मी लगेच त्या ठिकाणी जाऊन बघितलं तर त्या ठिकाणी भल्ला मोठा हा अजगर एक लांडोरनी या पक्षाला निगळला होता. पण त्याला ज्यावेळेस धरलं आपण त्यावेळेस त्याने तो पक्षी सोडला आणि अटॅक करायच्या मूडमध्ये होता. पण अटॅक करते वेळेस त्या ठिकाणी अनेक छोटे छोटे लेकरं सुद्धा होते आणि त्यांना देखील हानी पोहोचली असती. पण जर कदाचित या ठिकाणी कोण्याही शिवारात देखील साप दिसला तर सर्पमित्राशी संपर्क करून आपण साप रेस्क्यू करावा. कुठं सोडला आणि किती किलोचा होता? आपण तो साप लहान म्हणजे एक जंगलामध्ये रेस्क्यू या ठिकाणी जंगलामध्ये ड्रॉप करून आपण त्या ठिकाणी ड्रॉप केलेला आहे. आणि विशेषतः तो साप जास्त वेळ ठेवता पण आपल्याला येत नाही, त्यामुळे आपण त्याला त्या ठिकाणी ताबडतोब जंगलामध्ये नेऊन ड्रॉप केलेलं आहे. तुम्हाला काय मानधन वगैरे काही भेटते की नाही? शासनाचं आजपर्यंत कोणतंही मानधन नसताना देखील सर्पमित्र आतापर्यंत 48 ते 48,000 प्लस सर्पमित्र महाराष्ट्रामध्ये काम करतात. पण कोणतंही शासनाचं आजपर्यंत मानधन भेटलेलं नाही आणि शासन आजपर्यंत अक्कड धोक्यावर धोके चालू आहे शासनाचे. अंदाजे किती पकडले आजपर्यंत? आम्ही आमचं स्वतःचं काम सोडून आम्ही साप किंवा इतर कोणताही प्राणी आढळून आला असता आम्हाला कॉल आल्यानंतर आम्ही लगेच जातो. त्या ठिकाणी साप किंवा कोणताही प्राणी आम्ही ताबडतोब काबीज करतो आणि जंगलामध्ये नेऊन सोडतो. पण आम्हाला आजपर्यंत एक तर पेट्रोलचा चार्ज पण नसतो आणि आमचा कामाचा पण चार्ज नसतो. तरी पण आम्ही एक म्हणजेच की एक मानव कल्याणासाठी काम करता म्हणून करता. पण शासनाने याची कुठंतरी तराशी दखल घेऊन सर्पमित्राला प्राणीमित्राला कुठेतरी मदत करावा अशी अपेक्षित आहे. काही पकडल्याने काही पैसे वगैरे भेटतात की नाही? आजपर्यंत कुठला 1 रुपया सुद्धा असे तुमच्याकडून घेतात? वन विभागाचे अधिकारी कोणते रेस्क्यू करतात त्यांना भेटलं असं म्हणतात? नाही असं कुठले त्याला भेटतात की नाही? त्याला पण. जळगाव संभाजीनगर रस्त्यावर घडलेल्या एका भीषण अपघाताची खळबळजनक माहिती समोर आली आहे. वाकोद पिंपळगाव फाट्याजवळ 4 चाकी गाडीचा टायर फुटल्याने गाडी रस्त्यावरील डिवायडरला धडकली आणि अचानक गाडीला आग लागली. या अपघातात एक महिलेचा मृत्यू तर पती गंभीर जखमी झाले आहेत. घटना जळगाव संभाजीनगर रस्त्यावरील वाकोद पिंपळगाव फाटाजवळ घडली आहे. ग्रँड विटारा क्रमांक MH20 GY 2174 या 4 चाकी गाडीने संभाजीनगरकडे प्रवास सुरू केला असता अचानक टायर फुटल्याने गाडी रस्त्याच्या डिवायडरला धडकली. यावेळी गाडीने पेट घेतला आणि 25 वर्षीय गाडीमध्ये असणारे संग्राम मोरे राहणार बुलढाणा आणि त्यांची पत्नी 21 वर्षीय जान्हवी संग्राम मोरे हे प्रवास करीत होते. अग्नीने गाडी वेगाने वापल्यामुळे तात्काळ नागरिकांनी संग्राम मोरे यांना बाहेर काढलेत. मात्र गाडीच्या आत गर्भवती असलेल्या जान्हवी मोरे यांना वाचविता आले नाही आणि गाडीमध्ये होरपळून मृत्यू झालाय. या अपघाताची माहिती मिळताच पहूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद कठोरे, महामार्ग कर्मचारी RTO अविनाश पाटील, पोलीस पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी संग्राम मोरे यांना तातडीने जळगाव उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. वैद्यकीय अहवालानुसार मृत महिला 3 महिन्यांची गर्भवती होती. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून पोलीस तपास सुरू आहे. सिंहगड हॉटेलचे संचालक विशाल जोशी आणि रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांनी अपघात ठिकाणी तातडीने मदत केली. मुदखेड तालुक्यातील युनिव्हर्सल इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेजच्या विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी शालेय बस ही बारड रोडवरील बसेश्वर चौकात थांबली होती.
त्याचवेळी बारडकडून येणाऱ्या रिकाम्या वाळूच्या टिप्परने MH26 AD 1168 ही निष्काळजीपणे आणि भरधाव वेगाने शालेय बसला MH20 DD 105 ला जोरदार धडक दिली. या धडकेत बसमधील विद्यार्थी घाबरलेत. काहींनी किंचाड्या फोडल्यात आणि परिसरात एकच हल्लकल्लोळ माजला. बसमध्ये सुमारे 40 विद्यार्थी होते, ज्यामध्ये लहान मुले मुलींचा समावेश होता. धडकेनंतर टिप्पर चालक घटनास्थळावरून पसार होण्याचा प्रयत्न करीत होता. मात्र घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी तत्परतेने टिप्पर अडवून पोलिसांना कळवले. या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक धीरज चव्हाण व पोलीस कर्मचारी बलबरसिंग ठाकूर, शिनगार पुतळे यांनी घटनास्थळी धाव घेऊन विद्यार्थ्यांची चौकशी केली. विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे शाळेत पाठविण्यात आले. बस चालक पंडित राठोड यांच्या हाताला किरकोळ दुखापत झाली असून त्यांच्या तक्रारीवरून मुदखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. सुदैवाने विद्यार्थ्यांचे जीव वाचलेत, अन्यथा निष्काळजी वाहन चालकामुळे मोठी दुर्घटना घडली असती. जाता जाता पुन्हा एकदाच्या ठळक बातम्या. या हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत BTP यात्रा ग्रुप अमरावती. आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवरही बघू शकता. यामध्ये नेक्स्ट चॅनल 117, जिओ चॅनल 872, GTPL चॅनल 73, फास्टवे चॅनल 256 वर बघू शकाल. आता अमरावती जिल्ह्यानंतर विदर्भ आणि महाराष्ट्राचे दर्शक घर बसल्या आपल्या केबल टीव्हीवर सिटी न्यूज बातमी पाहू शकाल. यामध्ये छत्रपती संभाजीनगर NST सेटअप बॉक्स नंबर 14, यवतमाळ सेटअप बॉक्स नंबर 12, वाशिम सेटअप बॉक्स नंबर 26, नांदेड सेटअप बॉक्स नंबर 17, माहूर सेटअप बॉक्स नंबर 7, अकोला RRC सेटअप बॉक्स नंबर 899 वर बघू शकाल. लवकरच आम्ही आपल्यापर्यंत पोहोचणार आहोत. जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटर संपर्क करावा. आपण सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त YouTube, Facebook, Instagram आणि ट्विटरवर बघू शकता. याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. YouTube अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनाला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सर्वात आधी समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत. तसेच सिटी न्यूजचे फेसबुक पेज लाईक करा, Instagram आणि ट्विटर हँडल फॉलो करा. आपण व्हॉट्सॲपवर सुद्धा सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता. व्हॉट्सॲप नंबर स्क्रीनवर येत आहे. हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबूया. पुन्हा भेटू नवीन घडामोडीसोबत. आपण बघत राहा फक्त सिटी न्यूज. हर खबर पर पैनी नजर, हर मुद्दे पर सटीक वार, यही है सिटी न्यूज की पहचान. जहाँ सच्चाई की आवाज दबाई जाती है, वहाँ सिटी न्यूज उठाता है सवाल. हर स्क्रीन पर, हर प्लेटफॉर्म पर हमारी मौजूदगी बोलती है. सिटी न्यूज, हमेशा सच के साथ. अस्वीकरण. सिटी न्यूज चॅनलवर राजकीय, सामाजिक, धार्मिक कार्यकर्ते, प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी किंवा कोणत्याही व्यक्तीने व्यक्त केलेले विचार अथवा माहिती ही त्यांची वैयक्तिक मते आहेत. त्या मतांशी सिटी न्यूज चॅनलची सहमती असणे आवश्यक नाही.